धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीमध्ये तरुणाई रस्त्यावर, पोलिसांकडून लाठीमार, अश्रुधुरांचाही वापर. संसद भवन परिसरातील आंदोलनानंतर सीजेपीचा जंतर मंतरवर ठिय्या. आंदोलक विद्यार्थ्यांवरील लाठीमारानंतर विरोधक आक्रमक. नरेंद्र मोदी तरुण विरोधी राज्यकर्ते. राहुल गांधींचा हल्लाबोल. सरकारला चर्चेतून तोडगा काढण्याचं आवाहन. राजधानीमधील आंदोलन पेटल्यानंतर सरकारला जाग. सीजेपी शिष्टमंडळासोबत जेपी नड्डांची चर्चा. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि धर्मेंद्र प्रधान यांचीही 3.5 तास चर्चा. प्रधान राजीनामा देणार का याकडे लक्ष. सोनम वांगचुक यांचं उपोषण सुरूच. पोलिसांनी विद्यार्थ्यांना केलेल्या मारहाणीचा निषेध करत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार. नीट पेपर फुटी, त्याचबरोबर विद्यार्थ्यांवरील लाठीमारानंतर आता संसद तापली. विरोधकांच्या आक्रमक भूमिकेमुळे पहिल्याच दिवशी कामकाज नाही, तर आजचा दिवसही प्रचंड वादळी ठरण्याची शक्यता. दिल्लीतील सीजेपीच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ राज्यभरातील तरुण मैदानात. मुंबईमध्ये चैत्यभूमीवर, तर पुण्यामध्ये रेल्वे स्टेशन परिसरात आंदोलन. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही धग. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर एनडीएच्या संसदीय पक्षाची मंगल मिलन बैठक. मोदींच्या नेतृत्वात पार पडणाऱ्या बैठकीकडे लक्ष. मुंबई महापालिकेच्या प्रत्येक कार्यालयात आता तंबाखू खाणाऱ्यांना नो एंट्री. सभागृह नेते गणेश खणकर यांची ठरावाची सूचना मंजूर. पुणे व्यावसायिक आत्महत्या प्रकरणात दंगेकरांची अटकपूर्व जामिनाची सुनावणी पुढे ढकलली. पोलिसांनी म्हणणं न मांडल्यामुळे उद्या सुनावणी होणार. नीट पेपरफुटी प्रकरणात पुन्हा लातूरमध्ये चौकशी. केमिस्ट्रीचे आणखी 2 प्राध्यापक सीबीआयच्या रडारवर. आर्थिक व्यवहारांच्या साखळीची तपासणी करणार. मुंबईसह उपनगरांमध्ये रात्रभर पावसाची संततधार. अंधेरी सबवे पाण्याखाली. तर मुंबईसह ठाणे, रायगडमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर. येत्या 1 ऑगस्टला अमित शहांच्या हस्ते पुण्यामध्ये सन्मान.